हॅलो नमस्कार द मम्माकडे फ्लेवर्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गुआकामोले किंवा आवोकाडो टोस्ट बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे अनियन फाईन असं चॉप करून घेतलेलं आहे। त्यानंतर टोमॅटो पण तसाच फाईन चॉप केलेला आहे आणि अगदीच छान चॉप केलेला ॲपल साईडला ठेवलेला आहे। त्यानंतरच मी फ्रेश कोरिएंडर घेतलेली आहे आणि इथे काही क्युकंबरचे छोटे छोटे पीस केलेले आहेत। त्याच्यानंतर आवोकाडो मी हे कट करून घेत आहे। ज्या पद्धतीने आपण स्लोली कट कराल, फ्रेश असा राईप वन असेल तर तो अगदीच असा छान निघतो आणि सीड काढणंही खूप इझी आहे। दिस वे यू कॅन रिमूव्ह इट आणि नंतर हे स्कूप आउट करायचं आणि त्याला छान असं फोकनी स्मॅश करून घ्यायचं। अगदी इथे मी ठेवत आहे त्याप्रमाणे आणि तुम्ही पाहू शकता किती फ्रेश असं वाटत आहे। मग आपण सर्व चॉप केलेलं साहित्य एका बोलमध्ये मी टाकून घेतलेलं आहे। त्यात पिंक सॉल्ट टाकलेलं आहे, काही सीड्स टाकलेले आहेत, त्यात पंपकिन आणि सनफ्लावर सीड मी ॲड केलेलं आहे। त्यातच थोडासा मी पास्ता मसाला ॲड केलेला आहे। इथे शॉट थोडा मिस झाला, ब्लॅक पेपरही मी त्यात ॲड केलेला आहे। त्याच्यानंतर चीज ग्रेट करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता ब्रेड स्लाइस आहेत 0 मैदावाले आणि इथे मी घी मेल्ट करून घेतलेलं आहे। सो पॅन मी गरम करून घेतलेला आहे आणि आपले ब्रेड छान मी शेकून घेत आहे त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर मी हे जे आपलं मिश्रण आहे तयार केलेलं फिलिंग ते मी ठेवत आहे आणि त्याच्यावरती दुसरे ब्रेड मी ठेवून त्यावरतीही छान असं घी लावून घेत आहे आणि मी याला परतून घेत आहे। सो तुम्ही पाहू शकता किती सुंदर होत आहेत, पण मला असं क्रिस्पी असं आवडतात। सो मी थोडं जास्त करून घेणार आहेत अगदी असं आणि मग तुम्ही मधोमध त्याला कट करू शकतात किंवा ट्रँगल शेपमध्ये हवं त्या शेपमध्ये तुम्ही कट करून ते मस्त असं तुम्ही खाऊ शकता। त्याच्यासोबत मी मस्त कॉफी इथे घेत आहे। तुम्ही पाहू शकतात फ्लेवर सो डिफरंट टाईप ऑफ कॉफी फ्लेवर्सचे साचे आहेत, त्यात मी हेझलनटवाला घेत आहे। मिल्क इथे छान बॉईल करून घेतलं आणि ॲड करून घेतलं। सो कॉफी अशी टेम्पटिंग दिसत आहे। त्याच्यानंतर एका बोलमध्ये मी ब्लॅक सॉल्टवाले मखानास घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे इव्हनिंग स्नॅक्स मी एन्जॉय केलेला आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।